morning. Hello. गुड मॉर्निंग. सो मी अश्विनी साळुंके, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मी स्वागत करते. तर आजच्या दिवसाची सुरुवात होती आहे मुंबईमध्ये. येस, CSTमध्ये आहे मी. सकाळचे वाजले 4. मेकअपसाठी मी रेडी आहे, क्लायंटचं वाट बघती आहे. आणि मला आत्ताच असं कळलं आहे की फोटोग्राफर लेट आहेत, मग ऑन द वे आहेत, पण ते मुंबईच्या बाहेर आहेत. सो आमचा मेकअप होऊन आम्ही बसणार आहोत. मिनिमल बेस and flawless minimalistic makeup look and hairstyle. हे कसं आहे, काय आहे, आजची जर्नी कशी असणार आहे. मुंबई टू अलिबाग असे प्री वेडिंगचे शूट असणार आहेत एका क्लायंट सोबत. ते कसं कसं काय काय होणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करीलच. चला आता क्लायंट येत आहे, मी मेकअप स्टार्ट करते. हॅलो. सो अशा प्रकारे लिटल बिट मेसअप. जस्ट मेकअप डन झाला आहे. क्लायंट गेले त्यांच्या रूममध्ये नेल्स आणायला, कारण की त्यांनी नेल्स करून नव्हते आणले, तर त्यांनी ब्लँकेट केलेलं. सो मग त्यांना नेल्स लावून देणार, हेअर डू करणार, दॅट गुड टू गो. अशा प्रकारे मेकअप खूप छान झाले. आणि काल माझ्या एका क्लायंटनी मला रात्री काहीतरी 9-9:30च्या दरम्यान, नोव्हेंबरची ब्राईड होती, ती मला एक छान रिव्ह्यू दिला. सो मला अजून छान पॉझिटिव्ह वाटते. एका आर्टिस्टला एक रिव्ह्यू भेटल्यानंतर खूप छान वाटतं तिच्या कामाबद्दल. पण प्रत्येकजण रिव्ह्यू देत नाही, कोणाला खूप इन्सिस्ट करावं लागतं, प्लीज तुम्ही थोडा टाईम काढून रिव्ह्यू द्या. पण प्रत्येकाने एखाद्या आर्टिस्टकडून या आधी कोणाकडून काम करून घेतात. तुम्हाला पटलं नाही तर त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला तुम्ही रेडी असता, पण जर आवडलं तर एक ॲप्रिशिएट करणं हे पण खूप गरजेचं आहे. मग ते कोणाचंही काम असो, छोटं का ना असो. सो मीही फॉलो करते, प्लीज तुम्ही पण फॉलो करत जा. सो मेकअप झालाय डन. आता आम्ही निघतोय शूटसाठी, लेट होतोय. आणि माझं अर्धी वॅनिटी ह्या पर्समध्ये घेतली आहे आणि मम्मीनी पर्स घेतली आहे आणि वसूल झालेत माझे पैसे. गुड मॉर्निंग, दिस इज़ व्यू आज का शूट का. यस, आज का शूट गेट ऑफ इंडिया के यहाँ पे हो रहा है. अभी मैं हिंदी में क्यों बोल रही हूँ. आजचं शूट आहे जे गेट ऑफ इंडियाच्या इथे होतं आहे आणि खूप सुंदर असं. हे आहेत माझे क्लायंट्स. ज्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आणि मला खूप मजा येते काम करताना, नवीन नवीन ठिकाणी फिरायला, नवीन नवीन लोकांसोबत भेटायला. बघूया आज दिवसभरात काय काय होतं आहे. पण रात्री येणार होती मी मरीन ड्राईव्हला, जिथे मी होती तिथून बाहेर पडू शकणार नव्हती काळोखाची, तर सगळं मी ऑनलाईनच पार्सल मागवलं. सो आजच्या दिवसची सुरुवात अशी खूप सुंदर झालेली आहे. सी वाव, अजून काय पाहिजे. येस, अजून भरपूर काय पाहिजे. आज माझे क्लाइंट, इस ब्यूटीफुल फेस. आज सुबह का ब्रेकफास्ट और कॉफ़ी हो गया है और अभी हम जा रहे शूट पे. माझी हिंदी मध्ये येते कारण की मला त्याच्याशी हिंदी बोलायचं असतं, त्यांच्याशी मी मराठीत बोलते, आणि ज्याच्याशी मराठीत बोलायचं असतं त्यांच्याशी मी हिंदीत बोलते. हा माझा प्रॉब्लेम आहे. क्यूट कपल, स्वीट. आणि आता आम्ही एंटर केलं आहे गेट ऑफ इंडियाच्या आतमध्ये आणि नेहमीप्रमाणे इथे काही ना काही चालूच असतं. खूप छान असा सनराईज. अरे यार, ह्यांची स्कूलची ट्रिप किती छान, गेट ऑफ इंडिया बघायला आणते. मस्त आहे, व्हेरी लकी. आम्ही पण जायचो लांब, पण जास्त नाही लांब जायचो. माझी हेअर्स नीट करत होती कॅमेरामध्ये बघून, तर एक लेडी आली आणि मध्ये मी फोटो काढतो ते तुमचे, आणि ते अननोन होते. नाही नाही, मी म्हटलं मी केस नीट करते, मी फोटो नाही काढत आहे. सो स्वीट. यहाँ पे टोटल 2 शूट चल रहे हैं, दिस वन और ये हमारा. रेडी 3, 2, 1 स्टार्ट. फास्ट फास्ट स्माइल. सो इधर चल रहा है रील मेकिंग. लोक मस्त फिरायला जात आहेत
आणि आम्ही फिरायला कामाला येतो. आम्ही कामामधून फिरतोय. नेहमीच उलटं बोलतोय. मेकअप आर्टिस्ट असून माझा फॅशन सेन्स कुठे गेलाय बघा. घाईमध्ये मी पिंक शूज घालून आले आणि मी त्यामध्ये बदक वाटते. मला तर एवढी घाई नाही करायची, असं खूप वाईट वाटतं. काय करणार, आता पाय पूर्ण टॅन होतील कारण की आज उद्या दिवसभर उन्हामध्ये शूट आहे. बट इथे आता हळूहळू थोड्या वेळाने क्राऊड वाढत चाललं आहे. सगळे मस्त मस्त फिरायला आलेले आहेत. मेरी दम घेऊन गेला. अब ये थोड़ा थोड़ा कश्मीर जैसा नहीं लग रहा है? अच्छा है. बगल मिलती है, पापा नहीं है मेरे को, अंदर गए हैं. वो आ गए भाई, उसने अच्छा स्टेप उठाया. बाप ही बदल रहा है. बाप बदल दिया उसने अपना भाई. उसने मौका नहीं दिया, बाप बदल दिया. हमको देख के रो रहा है. ती निवांत झोपलाय, म्हणजे कुछ लेना देना झालेला. हेलो. आज का शूट का बिहाइंड द सीन फोटोज दिखने में बहुत अच्छी लगती है. परत मराठी हिंदी सुरू केलं मी तर फोटो बघायला खूप छान वाटत असतं नेहमी आपल्याला. आपण ते फोटो कुठून काढलेत, कसे काढलेत, काय स्ट्रगल असतो फोटो काढण्याचा, हे ते काढून घेणार आहे आणि ते काढणार आहे त्यांनाच माहिती. गुड मॉर्निंग. हॅलो. ते सध्या फक्त लोकेशन शोधतात, रँडमली लोकेशन शोधतात आणि मग तसं शूट करणार. आता ते कॅफे बघताय जेणेकरून त्यांना आतमध्ये शूट करता येईल. खूप असं छान. बट ह्या साईडची जी मुंबई आहे ना, CST किंवा मरीन लाईनच्या इकडचे जेवढे काही बिल्डिंग्स आहेत सगळे आहेत अमेझिंग. यार इकडे CSTला खूप छान आहे. कुठे कचरा नाही आहे, बिल्डिंग्स, आणि इथं खरंच प्री वेडिंग खूप भारी होऊ शकतं. अभी हम मेट्रो के यहाँ जा रहे हैं वॉशरूम में, क्योंकि एनी कैफ़े होटल नो चेंजिंग अलाउ नहीं कर रहे. सो अभी हमारे पास ऑप्शन मेट्रो का वॉशरूम यही है. फर्स्ट आउटफिट के बाद सेकंड आउटफिट चेंज करने के लिए इतना सारा तामझाम करना पड़ रहा है. बट अमेझिंग एक्सपिरियन्स. तर आता आम्ही आलो मेट्रोच्या आतमध्ये आणि वॉशरूम आहे त्या पलीकडे.
आणि फक्त वॉशरूम यूज करण्यासाठी आम्हाला तिकीट काढायला लागतं आणि ते आता तिकीट काढतात. वाव, हे जर बाहेर असं तर लाईन लागली असती. सही आहे. ज्यांना मेट्रो यूज करायचं आहे त्यानेच वॉशरूम यूज करायचं. असं हर चीज़ का पैसा है. मेट्रो का टॉयलेट यूज करने वाला टिकट है ये टिकट. तो फायनली आमचं चेंजिंग डन झालं आहे. चाललं आहे सेकंड लोकेशन नाही ॲक्च्युली सेकंड आउटफिटचं फर्स्ट लोकेशन. भाई बहन का प्यार. ट्राइडेंट का जो देखो बेंटली के आते ही भाई को काम पे लगा दिया इन्होंने. पहली बार काम कर रहा हूँ मैं. आज से मैंने किया नहीं है मैंने. अभी आपसे कभी मतलब शुरुआत हो गई. जा रही हूँ ना होने की. ये कलर अच्छा लग रहा है आपके ऊपर. सो मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होती ती म्हणजे अशी, ज्या कॅफेला आम्ही गेलेलो ना त्या कॅफेला आम्ही आमचं लंच करत होतो. लंच पण बोलू शकता, ब्रेकफास्ट पण बोलू शकता त्याला. आणि फोटोग्राफर आणि जे माझे क्लायंट होते ते निघून गेले आणि त्या जे क्लायंट होते त्यांनी ज्वेलरी तिथेच ठेवून विसरून गेले. आणि जे फोटोग्राफर होते त्यांनी जे त्यांचे कॅमेराचे काही बॅटरी चार्जिंगला लावलेल्या ते तिथेच विसरून गेले. आणि ते जस्ट बसलेले, काही लोक जातच होते. मी त्यांना बोलली थांबा मी आले वॉशरूम करून. सो मी वॉशरूमला गेले आणि मग वॉशरूमवरून बाहेर आले तर बघते तर तिथे जे स्टाफ बॉय होते ते बोले हे तुमचं सामान आहे ते घेऊन जा. मी बोलले सगळे गेले आणि त्याची ज्वेलरी बॅटरी चार्जिंगला ठेवलेल्या त्या तशाच. आणि मग नंतर मग मी घेऊन गेले, नाहीतर ते सगळं आता हरवलं असतं. हा कॅफेवाल्याने दिलं असतं बट उशीर झाला असता. अजून हे लोक घाबरले असते ते वेगळी गोष्ट. आणि आता आम्ही चाललो सेकंड लुकच्या फर्स्ट लोकेशनला. मलाही हे काम करताना लाज वाटतं की अरे लोक काय बोलतील, लोक काय बोलतात असं तसं. बट ट्रस्ट मी, ज्यांना आवडतं ते प्रत्येकाने चालू करा. लोकांची लाज वाटत ठेवली तर मला असं नाही वाटत की कधी आपण स्वतःला पुढे नेऊ. लोकांचा विचार करणं सोडून द्या. त्यांनी नाही विचार केला तर मग कोण करणार. तर त्यांना जे करतात ते विचार करू द्या, आपल्याला फक्त आपला विचार करा. आणि ऑलवेज गुड आणि पॉझिटिव्ह. आणि सध्या तरी मी तेच करते. मला असं वाटतं प्रत्येकाने हाच विचार केला पाहिजे आणि आपल्याला जे मिळतं त्याचा एक्सपिरियन्स शेअर केलाच पाहिजे. आणि जो माझा एक्सपिरियन्स आहे, माझ्या लाईफमध्ये ज्या गोष्टी घडतात, मला चांगले अनुभव येतात, मला वाईट अनुभव येतात, त्या गोष्टी मी शेअर करत असते. सो आजचा दिवस अशा प्रकारे माझा जात आहे. आय लव दिस प्लेस. सिग्नल लगने के बाद का शूट. आज मी चक्क 4000 स्टेप्स चालली आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून आम्ही कंटिन्यू चालतच आहोत. शूटच्या दरम्यान उभं राहतो आहे, लोकेशन चेंज करतो आहे. थोडं थोडं गाडीतून, कारण की तिथे ट्रॅफिक खूप आहे. एक ठिकाणी जाण्यासाठी खूप सारा मोठा टर्न मारून जावं लागतं आणि त्यामध्ये खूप मोठं ट्रॅफिकमध्ये अडकतो आहे आम्ही असं. तर 4000 स्टेप झालेत माझे. आणि ते पण काहीतरी 1च्या अगोदर. बापरे. सो आम्ही आलेलो आहोत आमच्या थर्ड लुकच्या फर्स्ट लोकेशनवरती. सी द व्ह्यू. ब्युटिफुल ना. चालू काय 4 व्हीलर सारखं दिसतं.
भारी आहे, पण मला यांचं बघून माझं डोकं दुखायला लागलं. कसं कॅरी करतात हे. व्हिडिओमध्ये स्लाइड करता परत हे किती वर्षापासून आहे त्यांचं? जेन्युन सांगू जेन्युइन सांग. खरंच मी पहिल्यांदा असं जवळून बघतीये. Like a wow. Clutch brake and excellent. Let's go. एक ही रूम रहता हूँ. Party all night. So यहाँ पे चल रही है पार्टी, यहाँ पे चल रहा है प्री वेडिंग. सही है. सब पैसे का खेल है बाबू भैया. बाबू भैया कहाँ पे? बाबू भैया. तर अशा प्रकारे आमचं यॉटवरचं शूट झालं आहे आणि आता आम्ही चाललो. मस्त आहे ना ताज, खूप सुंदर दिसतोय. छाना, दिस इज ब्युटिफुल इव्हनिंग. सुंदर तो है मुंबई. देखने की तरह बाकी कुछ नहीं. अगर बहुत सो आता आम्ही जातोय मुंबई CSC. आम्ही आता गेट ऑफ इंडियाच्या इथून प्रायव्हेट बोट बोलतात की काय बोलतात मला माहिती नाही, पण आता आम्ही काय बोलतो मांडवा, जे मांडवा पोर्ट आहे तिथे आम्ही 20 मिनिटात आलो आहे. आणि आज मी समुद्रात इतका वेळ घालवला आहे, माझं पोट भरलं आहे समुद्रात बसून. आता भूक लागली आहे. परत उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, अर्ली मॉर्निंग शूट करायचं आहे, सनराईज. येस, आजचं शूट खूप छान झालं. सो फायनली आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे आणि इथे असे रूम्स आहेत फॉर सोलो ट्रॅव्हलर. आता फटाफट आलो आहे, फ्रेश होतो आणि जेवण आणि झोपणं, कारण की आज खूप दमलो आहे. बरं, सो हे जेवणामध्ये मी मागवलं आहे चिकन टिक्का राईस बोल. सो इथले ॲम्बियन्स खूप छान आहे आणि इथले रूमची सिस्टम थोडी अलग आहे. सो सोलो ट्रॅव्हलसाठी बेस्ट आहे. आणि आपल्या अलिबागमध्ये थोडंसं लांब आहे. सगळे ॲपवरती सगळ्या गोष्टी होतात आणि यांच्या इथे जेवण वगैरे होतं. आम्हाला खूप वेळ झालेलं तर आमच्यासाठी खूप छान आहे. सो माझ्यासोबत जे क्लायंट आहेत ते लोक व्हेज खाणार आहे. त्यांचं अजून जेवण झालं नाही. मला खूप भूक लागली आहे, त्यामुळे आपण जेवण संपवते आणि झोपायला जाते. आणि आजचा दिवस खूप छान गेला. टेस्ट खूप छान. मी आता माझं टेस्टी डिनर आहे ते मी एन्जॉय करते. आजचा दिवस इतका छान गेला तर कुछ तो स्वीट बनतात. सो मी स्वतःला ट्रीट दिली आहे, जी आहे ब्राउनी. तुझं तसं किती छान लाईफ आहे, मेकअप आर्टिस्टची, मस्त फिरायला भेटतं, खायला भेटतं, पण सगळ्याच गोष्टी माझं शेअर नाही करत. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग आजचा कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं छान छान प्रेम राहू द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. दादा.